तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। धुळ्यातील 3 गावांकडून देश हितासाठी 6 महिने एलपीजीचा त्याग, पद्मश्री चैत्राम पवार यांची संकल्पना। साक्री तालुक्यातील बारीपाडा, मोहगाव आणि सावडीपाडा या गावांचा ऐतिहासिक निर्णय। नंदुरबार जिल्ह्यातील 15 वितरकांना टप्प्याटप्प्यानं गॅस पुरवठा। नंदुरबारमध्ये एचपीसीएल वितरकाला 2 दिवसानंतर सिलेंडरची गाडी मिळाली। गाड्या वेळेवरती येत नसल्यामुळे काही प्रमाणामध्ये गॅस पुरवठा विस्कळीत। सोलापूरमध्ये यापुढे गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर न मिळता केवळ घरपोच दिला जाणार आहे। सोलापुरातील गॅस एजन्सी चालकांची माहिती आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करत असल्याची गॅस एजन्सी चालकांची प्रतिक्रिया। गोंदियामध्ये इंधन तुटवड्याची अफवांमुळे नागरिकांची मोठी धावपळ। पेट्रोल पंपांवरती मोठ्या रांगा, तर कुठल्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। रत्नागिरीमध्ये सिलेंडर वितरणाचे निकष पुन्हा एकदा बदलले। उज्ज्वला गॅस योजनेतील ग्राहकांना आता 45 दिवसानंतर बुकिंग करता येणार, तर 2 गॅस कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांसाठी 2 सिलेंडरमधील अंतर आता 35 दिवसांचं, 1 सिलेंडर असणाऱ्यांना 25 दिवसानंतर बुकिंग करता येणार। सांगली शहरामध्ये एलपीजी गॅसचा तुटवड्याचा रिक्षा चालकांना मोठा फटका। तासनतास रांगेत थांबून देखील गॅस मिळत नसल्याची रिक्षा चालकांची तक्रार। 24 तासांसाठी सर्व पंप चालू करण्याची रिक्षा चालकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गॅस टंचाई निर्माण। गॅस सिलेंडरला पर्याय म्हणून पुरवठा विभागामार्फत पुन्हा रॉकेलचं वितरण सुरू होणार। सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये आणि रेशन दुकानांमधून प्रत्येक रेशन कार्डवरती 3 लिटर रॉकेल वितरित केलं जाणार। जळगावमध्ये पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यानं सागर पार्क परिसरातील कोझी कॉटेज पेट्रोल पंप बंद। पेट्रोल डिझेल संपल्याच्या अफवांमुळे नागरिकांची पंपावर मोठी गर्दी, त्यामुळे पेट्रोल डिझेलचा साठा संपल्याची माहिती आहे। आखाती देशातील युद्धाचा प्लास्टिक उद्योगाला मोठा फटका। प्लास्टिक निर्मितीसाठीच्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये 25 ते 30% वाढ। शेततळ्यासाठी लागणारा कागद महागला। हिंगोली शहरातील पंपावरील इंधनासाठी हा संपूर्ण इंधन साठा संपलेला आहे। इंधन साठा संपल्याच्या चर्चेनंतर नागरिकांची पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी बघायला मिळाली। वर्धा जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध। कुठलाही पेट्रोल पंप बंद होणार नाही। नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नका, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू रणवीर यांचं आवाहन। सांगलीमध्ये पंपांवरती इंधन भरवण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा। सलग दुसऱ्या दिवशी सांगलीमध्ये पेट्रोल टंचाई सदृश्य स्थिती। अनेक पेट्रोल पंप हे इंधन संपल्यामुळे बंद। प्रशासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याची माहिती। कराड शहरामध्ये पेट्रोलचा पुरेसा साठा असूनही नागरिकांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, असं आवाहन पुरवठा निरीक्षक साहिला नायकवडे यांनी केलेलं आहे। पेट्रोलच्या काळ्या बाजारावरती पुरवठा विभागाची करडी नजर आहे। अतिरिक्त साठा असल्यास कारवाईचा इशाराही देण्यात येतोय। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परभणीतील प्लंबिंगच्या व्यवसायावरती परिणाम। प्लास्टिकच्या टाक्या, नळ फिटिंगसाठी लागणारं साहित्य महागलं। भाव वाढल्यानं साहित्य खरेदीस ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद। नंदुरबारच्या नवापूरमध्ये कर भरणावरून नगर परिषद महावितरण आमने सामने। वीज बिल न भरल्यानं पालिकेच्या विभागांना टाळं ठोकलं, तर महावितरण विभागानं थकीत कर भरला नसल्यामुळे पालिकेने महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकल्याचा प्रकार। नाशिकच्या येवल्यामध्ये आखाती युद्धाचा मोठा फटका। अंड्यांची निर्यात ठप्प झाली आहे, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत अंड्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय। पुरवठा वाढल्यानं देशामध्ये दरात मोठी घसरण। नांदेडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा फरार नेता जीवन घोगरे पाटील यांचा पाय आणखी खोलामध्ये। अॅट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यानंतर आता वजीराबादमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धाराशिवच्या उमरगामध्ये कर्नाटक पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद। सराफा दुकानदारांना चोरीचं सोनं खरेदी केल्याच्या प्रकरणावरून राडा। सराफाकडून सोनं हस्तगत करण्यासाठी आलेल्या कर्नाटक पोलिसांसोबत वाद। मुंबई गोवा महामार्गावरती केलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर कार्यकर्ते अडचणीमध्ये। राजू शेट्टी, वैभव नाईक यांच्यासह 37 जणांवर गुन्हे दाखल। आणखी काही जणांवरती गुन्हे दाखल होण्याची शक्यता। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील बोरगाव बुद्रुकमध्ये मार्तंड काळेंचं पाण्याच्या टाकीवर चढून उपोषण। 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेलं पाईपलाईनचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचाही आरोप।
नाशिकच्या आदिवासी आयुक्तालय बाहेर आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या पंडित दीनदयाळ योजनेतील विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांना आता सरसकट लाभ मिळावा यासाठी आंदोलन 40,000 विद्यार्थ्यांची मर्यादा अट रद्द करून सरसकट लाभ देण्याची मागणी देखील केली जाते. नागपूर जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. व्हिडिओमध्ये पैसे घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई. लेखा अधिकारी जितेंद्र राऊत आणि परिचर शिपाई गौरव कंगाली यांचं निलंबन. सिंधुदुर्गच्या कुडाळ पंचायत समितीचे सभापती आक्रमक. पहिल्याच मासिक सभेमध्ये खाते प्रमुखांना धारेवर धरलं. कुडाळ आगारचे प्रमुख नाईक यांना फोन करून झापलं. सभापतींच्या आक्रमक भूमिकेमुळे अधिकारी धास्तावले. लातूरच्या वडवळमध्ये रस्त्याच्या कामावरून तणाव. अतिक्रमण न काढताच रस्त्याचं काम सुरू असल्यानं गावकरी आक्रमक. जहिराबाद ते परभणी रस्त्याचं काम अतिक्रमण न नवापूर तालुक्यातील डोकारे साखर कारखान्यावरती बँकेकडून जप्तीची कारवाई. कारखान्यावरती 10,51,00,000 कर्ज. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार धुळे नंदुरबार बँक प्रशासनाचा मोठा निर्णय. नंदुरबार जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन. आणखी 4 कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली जाणार. शिक्षण विभागातील 2 तर 4 सामान्य प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश. वीज बिल थकवणारे शासकीय कार्यालय आता महावितरणच्या रडारवरती. बुलढाण्यातील 5,603 कार्यालयांकडे 270,78,00,000 वीज बिल थकीत. वीज बिल भरण्याकडे शासकीय कार्यालयांची उदासीनता. लातूर अंबाजोगाई महामार्गाची दुरवस्था. महामार्गाला अनेक ठिकाणी भेगा पडल्यानं मोटारसायकल चालकांचे अपघात वाढले. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1,800 रुपयांमध्ये.